नमस्कार मित्रांनो, वीण दोघातलीही तुटेना मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. मल्लिका धावतच आता घरापर्यंत येऊन पोहोचते. आजी म्हणू लागतात, मल्लिका हे बघ ना, मला असं वाटतंय थोडीशी शतपावली करावीत. वातावरण किती छान झालंय आणि आपण जेवणं केलेत. आजी तुम्ही बऱ्या आहात ना? हे बघा माझ्याकडे दरवाजाची चावी आहे. मी पटकन दरवाजा उघडते आणि त्यानंतर आपण आता इकडे आतमध्ये जाऊयात. तसंही मला अजिबात इथे चालायची आणि उभा राहण्याची ताकद नाही आहे. असं म्हणून मल्लिका डायरेक्टली दरवाजा उघडते आणि आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्याबरोबर इथे समोर जे पाहते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते. समोर स्वानंदी निवांत एकमेकांच्या मिठीमध्ये वेळ घालवत असतात. अंशुमन तर रागानेच पाहत असतो. त्याला तर ह्या सगळ्या गोष्टी पाहून खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता आता मल्लिका आणि त्याचबरोबर इथे सगळेजण पाहत असताना मल्लिका जोरातच ओरडते. आता जोरातच ओरडल्याबरोबर इकडे मात्र समोर स्वानंदी बाजूला होता. थोडीशी स्वानंदी अवघडल्यासारखी होते. पण इथे शुशला मात्र प्रचंड आनंद होत असतो. शुश म्हणत असते, वाव ताई कसली प्रिटी दिसतेस तू आणि किती छान आहे ना तुझा हा ड्रेस. प्लीज मला ना हे ट्रेंडिंगमध्ये ड्रेसेस आहेत. मला ना तू हे जे काही ड्रेस वेअर केला आहेस ना तो देशील का? मला एक रील शूट करायची आहे. मल्लिका म्हणू लागते, काय बाबा हे सगळं डिनर डेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या की काय? आणि हे सगळं अरेंज केलं होतं की काय? आजी म्हणत असतात, हो हे सगळं काही अरेंज केलं होतं आणि डिनर डेटसुद्धा होती. समरने स्वानंदीसाठी स्पेशल असं ट्रीट केलं होतं आणि त्यामुळे तिला प्रचंड आनंद झाला आणि हेच सरप्राईज तो तिला देणार होता असं सुद्धा आता इकडे त्या बोलू लागलेल्या असतात. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर आपण पाहतो इथे मात्र मल्लिकाला अजूनच राग येऊ लागलेला असतो. मल्लिका विचार करत असते ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत आणि त्याचबरोबर ही अशा पद्धतीने कशी काय करू शकते. म्हणजे ह्या म्हातारडीने केलेला हा सगळा काही प्लॅन आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या तर मी तर अजिबातच ह्या म्हातारीला सोडणार नाही असं सुद्धा स्पष्टपणे आता इकडे ती बोलू लागलेली असते. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे मात्र मल्लिका म्हणत असते, पण ह्या वयामध्ये इकडे हे शोभतं का? काही ग स्वानंदी तुला डिनर डेट आणि हे सगळं करायला शोभतं का? तेव्हा आजी म्हणत असतात, का नाही शोभणार आहे? आणि अशी काय ती म्हातारी थोडी ना झालेली आहे. एवढं सगळं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काय गरज आहे? काही नाही स्वानंदी तुला हे सगळं काही चालतं. काय ग स्वानंदी मला एक गोष्ट सांग, मजा आली का हे सगळं काही करून? मग स्वानंदी म्हणत असते, हो खूप छान वाटलं आजी, खरंच अगदी मनापासून थँक्यू. राजवाड्यांनी आज माझ्यासाठी जे काही केलं आहे ना ते पाहून मला प्रचंड आनंद झाला आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. दुसरीकडे आपण पाहतो सुष्मिता पुन्हा म्हणत असते, ताई खरंच यार तू खूप प्रिटी दिसतेस. प्लीज मी काय सांगते ना ते एकदा ऐक. काही जरी झालं ना तरी हा जो काही ड्रेस आहे ना तो ड्रेस तू मला नक्कीच दे. तेव्हा ती म्हणत असते, हो नक्कीच देणार आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा आजी म्हणत असतात, चल मल्लिका. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, काकू तुम्हाला जेवायचं असेल तर मी नक्कीच तुमच्यासाठी जेवायला वाढेल. तेव्हा आजी म्हणत असतात, काय ग मल्लिका अजून तू खाणार आहेस का? तेव्हा मल्लिका म्हणत असते, नाही नाही आजी अगदीच तसं काही नाही आहे. मग ती म्हणत असते, नाही मला जेवायचं नाही आहे असं म्हणून ती तिथून निघून जाते. मग ती तिथून निघून गेल्यानंतर इथे मात्र आता लगेचच आजी म्हणत असतात, काय मग पिंट्या मजा आली का? आणि हे सरप्राईज कसं वाटलं? तेव्हा तो म्हणत असतो, खूपच छान वाटलं आजी. ही सगळी तुझी कमाल होती ना. खरंच तुला तर ना मानावंच लागेल. अरे असा थोडा वेळ दोघांनी एकमेकांसाठी काढावा. त्याचबरोबर दोघांनी एकमेकांसाठी निवांत तास 2 तास काढले आणि अशी डिनर डेट अरेंज केली ना तर नात्यातला गोडवा हा नक्कीच वाढतो. तेव्हा समर म्हणत असतो, पण आजी काही म्हणा तू कमाल आहेस बरं का. हां तुला जर तसं पाहिजे असेल तर मी नक्कीच इथून पुढे सुद्धा घरच्यांना सगळ्यांना कुठेतरी थोड्या वेळासाठी बाहेर घेऊन जात जाईल. मला मात्र तसं काहीही प्रॉब्लेम नाही असं सुद्धा आता इकडे आजी बोलू लागलेले असतात. मग आता आजी हे सगळं काही बोलल्यानंतर इथे मात्र आजी खरंच ना तू खरंच खूप ग्रेट आहेस असं सुद्धा तो बोलत असतो. तेव्हा आजी म्हणत असतात, ते तर मी आहेच, मी ग्रेट आहे ही गोष्ट मात्र तेवढीच महत्त्वाची आहे. पण आता मात्र ह्या आजीला मात्र खूप जास्त झोप आली आणि ही आजी मात्र आता इकडे लगेचच झोपायला जाणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि त्यानंतर लगेचच आतमध्ये निघून जात असते. दुसरीकडे आपण पाहतो
आता इथे ही मल्लिका मात्र फार जास्त चिडचिड करत असते. मल्लिका म्हणत असते, त्या म्हातारडीनं हे सगळं काही केलंय. त्या म्हातारीनं आपल्याला मुद्दामून बाहेर नेलंय आणि मुद्दामून बाहेर नेऊन ह्या सगळ्या गोष्टी त्या म्हातारीनं केल्या आहेत, असं सुद्धा आता इकडे मल्लिका म्हणत असते. तेव्हा मला त्या इथे हिचा स्वानंदीचा खूपच जास्त राग आला आहे. तिला तर मी धडा शिकवल्याशिवाय राहणारच नाहीये. तेव्हा अंशुमन म्हणत असतो, हो अगदीच धडा शिकवायचाच. दुसरीकडे तेव्हा आपण पाहतो इकडे सुष्मिता आलेली असते. सुष्मिता आल्याबरोबर म्हणत असते, वाव कसली भारी दिसत होती ना ताई, मला तर प्रचंड आवडलं हे सगळं काही. असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे तो तिच्यावर ओरडतो आणि म्हणत असतो, डोक्यावर पडली आहेस का तू? हां, काय ग, बाहेर एवढं सगळं काही कौतुक आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काय गरज होती? काय समजतेस कोण तू स्वतःला? काय गरज होती, बोल ना. तेव्हा मात्र आता इकडे ती म्हणत असते, गरज तर नव्हती खरं, पण गप रे अंशुमन, ती त्या त्या बिचारीवर तू का ओरडतोस आणि तिच्यावर अजिबात ओरडू नको. हे बघ शांत बस. असं म्हटल्याबरोबर आता इकडे ती म्हणत असते, मॉम मला ना उद्या ना रील शूट करायची आहे. उद्या नागपंचमी आहे ना त्याकरिता. मग रील शूट करायची आहे, उद्या नागपंचमी आहे. ही गोष्ट ऐकल्याबरोबर आता मात्र मल्लिकाच्या ह्या कुरापती डोक्यामध्ये खूपच मोठा प्लॅन येतो. मल्लिकाचा ह्या कुरापती डोक्यामध्ये प्लॅन आल्यानंतर मल्लिका म्हणत असते, खरं सांगू का, आता मात्र एक आनंदाची गोष्ट करायची. उद्या तर नागपंचमी आहे ना, मग नागपंचमी असल्या कारणाने आता मी त्या स्वानंदीला कशी डसते तेच बघ. दुसरीकडे आपण पाहतो आता मात्र इकडे स्वानंदी ही आतमध्ये आलेली असते आणि तेव्हा समर तिला म्हणत असतो, का आतमध्ये तुम्ही का बरं अशा निघून आलेला आहात? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, खरं सांगू का राजवाडे, ह्या सगळ्या गोष्टींना मला थोड्याशा ऑकवर्ड वाटल्या. म्हणजे मी थोडीशी इमोशनल झाले आणि त्याचबरोबर अवघडल्यासारखं सुद्धा झालं. तेव्हा तो म्हणत असतो, का आणि कशासाठी अवघडल्यासारखं झाला? त्याने काय होणार आहे? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, नाही राजवाडे, अगदीच तसं नाही, पण तरीसुद्धा मला थोडंसं इथे अवघडल्यासारखंच झालं. मग आता समर म्हणत असतो, हो का? पण तुम्हाला अवघडल्यासारखं वगैरे होण्याची काही गरज नाही आहे. सगळी आपलीच माणसं आहेत. नाही तसं काही नाही. पण तेवढ्यातच आता मल्लिका आलेली असते. मल्लिका आल्याबरोबर म्हणत असते, मी तुम्हाला दोघांनासुद्धा डिस्टर्ब तर केलं नाही आहे ना? तेव्हा समर म्हणत असतो, नाही नाही काकू, अजिबातच नाही. ये ना, तू आतमध्ये येऊ शकतेस. असं म्हटल्याबरोबर मल्लिका आतमध्ये येते. मग म्हणत असते, वा वा, खरं सांगू का स्वानंदी, आज ना तू खूप गोड दिसत होतीस. म्हणजे बघ ना, एवढी गोड दिसत होतीस की काही विचारूच नको. आता कसं आहे ना, आपल्या राजवाड्यांच्या घराची काही परंपरा आहे. मग तीच सांगायला मी इथे तुझ्याकडे आले होते. तेव्हा ती म्हणत असते, काय झालं काकू, कसली परंपरा आहे? मग आता ती म्हणत असते, अगं काय आहे ना, उद्या नागपंचमी आहे. मग नागपंचमी असल्या कारणाने ना आपल्याकडे इकडे पुरणाचा स्वयंपाक केला जातो आणि पुरणाचे आपल्याकडे उंडे बनवले जातात आणि त्यानंतर इकडे हे सगळे उकडून बनवले जातात. सगळा स्वयंपाक इथे काहीही चिरता, कापता किंवा वाटता न करताच हा सगळा स्वयंपाक बनवायचा आहे. असं म्हटल्याबरोबर आता मात्र स्वानंदीला धक्काच बसतो. मग आता इकडे स्वानंदीला धक्का बसल्यानंतर इथे हा समरसुद्धा म्हणत असतो, हे कसं शक्य आहे? तेव्हा मल्लिका म्हणत असते, त्याचं काय ना, हे सगळं काही घरातल्या मोठ्या सुनेने करायचंय आणि मोठ्या सुनेने करण्यासाठीच हे सगळं काही करावं लागतं. त्याचबरोबर समर कसं आहे ना, इथे तुझ्या आईची परंपरा आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे आता काही जरी झालं तरीसुद्धा पुढे चालल्याच गेल्या पाहिजे आणि तुझी बायको उत्तम पद्धतीने चालवेल याची मला पूर्ण खात्री आहे. असं सुद्धा आता इकडे मल्लिका बोलत असते. मग आता हे सर्व काही मल्लिका बोलल्यानंतर इथे मात्र समर म्हणत असतो, मग स्टाफने हे सगळं केलं तर नाही चालणार का? मल्लिका म्हणत असते, स्टाफने हे सगळं काही केलं तर कसं चालणार आहे? हे तर अजिबातच इकडे शक्य नाही आहे. कारण हे सगळं कधी करायचं आहे, तर हे सगळं आत्ता रात्रीच करायचं आहे आणि ते सुद्धा इथे दिवस उजडायच्या आतमध्ये सगळं काही करायचं आहे, समजलं? असं सुद्धा आता इकडे लगेचच ती त्याला सांगत असते. अगं पण ह्या सगळ्या गोष्टी कशा शक्य आहेत? हे सगळं अशा पद्धतीने नाही होऊ शकत आहे. वेडी आहे का तू काकू? अरे का नाही होऊ शकत आहे? पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी इथे सगळ्यांनी केलेल्या आहेत. मग इथे हे सगळं का नाही होऊ शकणार आहे? अरे करायला पाहिजे. वेडा आहेस का तू? आणि आपली स्वानंदी नक्कीच हे सगळं काही करेल याची मला पूर्ण खात्री आहे. असं सुद्धा आता इकडे ही मल्लिका म्हणत असते. तेवढ्यातच आजी तिथे येतात. आजी तिथे आल्याबरोबर लगेचच म्हणत असतात, काय काय चाललंय का इथे?
मग आता मल्लिका म्हणत असते, अहो आजी त्याचं काय आहे ना, उद्या ना इकडे नागपंचमी आहे. मग नागपंचमी असल्या कारणाने मी ते स्वानंदीला सांगत होते की सर्वांसाठी कसा स्वयंपाक करायचा, काय करायचं, हे सगळं इथे मी तिला सांगत होते. मग आता इकडे आजी म्हणत असतात, एवढं सगळं करण्याची काय गरज आहे? खरं पाहायला गेलं ना तर ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काहीच गरज नाही आहे. हे बघ, नैवेद्यापुरतं जे काही करायचं आहे ना ते तू कर, बाकी सगळं इथे नॉर्मल पद्धतीने केलं तरी चालेल. मल्लिका म्हणत असते, अहो आई असं कसं, देवाचा कोप वगैरे झाला तर मग काय करायचं? आणि तुम्हाला सांगू, इथे नसलेला उद्योग स्वानंदीला जर काही प्रॉब्लेम आला तर मग काय करायचं? तेव्हा आजी म्हणत असतात, काही प्रॉब्लेम वगैरे येणार नाही. काय गं मल्लिका, हे बघ, आतापर्यंत इथे वेगळं होतं पण आता बऱ्याच गोष्टी बदलल्यात. मग हे सगळं काही झाल्यानंतर इथे मात्र स्वानंदी म्हणत असते, आजी तुम्ही अजिबात काळजी करू नका. ज्या पद्धतीने हे सगळं काही करायचं आहे ना त्याच पद्धतीने मी सगळं करेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. इथे प्रथा परंपरा अजिबातच मोडलं जाणार नाही आणि त्यावर काकू जसं म्हणतात ना त्याच पद्धतीने मी सगळं काही करेल, असं स्वानंदी स्पष्टपणे बोलते. दुसरीकडे आपण पाहतो, सुष्मिता इथे रील शूट करण्यासाठी सगळा काही सेटअप करून बसलेली असते आणि सगळा काही सेटअप करून बसल्यानंतर ती आता इकडे अंशूला पकडते आणि अंशूला म्हणत असते, तुम्ही नागोबा आणि मी नागिन, उद्या नागपंचमी असल्या कारणाने आपल्याला ना रील शूट करायची आहे. मग आता तो म्हणत असतो, वेडी का तू? हे बघ, असलं अजिबातच करायचं नाही, समजलं? अजिबात इकडे अजिबात ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाही आहेत, कळलं तुला? तेव्हा मात्र इकडे आता तो म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता हे सगळं स्टँड बाहेर घे आणि बाहेर जाऊन तू ते सगळं कर, कळलं? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा लगेचच आता तिथे मल्लिका येते. मग मल्लिका आल्याबरोबर म्हणत असते, आता मात्र खरं तर खूप मजा येणार आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा आता इकडे स्वानंदीला मी चांगलंच कामाला जुंपून आलेली आहे. स्वानंदी मात्र अशा पद्धतीने काहीतरी काम करणार आहे ना, तिला आतापासूनच मी कामाला लावलं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा तो म्हणत असतो, त्याने काय होणार आहे? त्याने काय होणार आहे असं कसं विचारतेस तू? त्याने बघ आता काय काय होतंय ते. कारण स्वानंदी अशा पद्धतीने काम करणार आहे की काही विचारूच नको. तिची चांगलीच मस्ती मी जिरवणार आहे. तिला खूप हौस आहे ना ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याची. मग आता बघ आता काय होतंय आणि काय नाही ते. इकडे समर आणि स्वानंदी आता इकडे दोघेही जण रात्रभर जागून सर्व स्वयंपाक बनवत असतात. रात्रभर जागून सर्व स्वयंपाक बनवत असताना मात्र आता इकडे समर म्हणत असतो, हे बघा स्वानंदी, मी तुमच्यासाठी सगळी मदत करणार आहे. स्वानंदी म्हणत असते, राजवाडे नको ना, हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळं काही व्यवस्थित करेन. तेव्हा समर म्हणत असतो, नाही स्वानंदी, मी तुम्हाला मदत करणार आहे म्हणजे करणार आहे, कळलं तुम्हाला? तेव्हा तो म्हणत असतो, काय करायचं ते सांगा. मग आता लगेचच इकडे ती त्याला सांगत असते, आपल्याला ना पीठ मळायचं आहे, पण पीठ मळत असताना ना इकडे थोडंसं नेहमीपेक्षा घट्ट मळायचं आहे, जेणेकरून आपला सर्व काही स्वयंपाक जो आहे ना तो व्यवस्थित होईल. असं म्हणून आता इथे मात्र जो समर आहे तो समर इथे पीठ मळायला तिला मदत करत असतो. मग पीठ मळायला इथे मदत केल्यानंतर आता लगेचच इकडे जी स्वानंदी आहे ती स्वानंदी मात्र आता इकडे समरला सांगेल त्या पद्धतीने सगळं काही करत असतो. त्याचबरोबर आता समर म्हणत असतो, खरं तर तुम्ही ना इकडे खूपच काही काही गोष्टी शिकलेला आहात. मग आता इकडे समर म्हणत असतो, तुम्हाला सांगू का, आजीमुळे ह्या सगळ्या गोष्टी संपूर्ण इथे झालेल्या आहेत. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, ते अगदी बरोबर आहे, पण मी तुमच्याकडून शिकण्यापेक्षा ना आजीकडूनच शिकेल. कारण जर मी तुमच्याकडून शिकायला लागले तर इथे मात्र खूपच जास्त वेळ जाऊ शकतो आणि त्याचबरोबर इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा मला लवकरात लवकर स्वयंपाक आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे शिकायच्या आहेत, असं सुद्धा आता इकडे स्वानंदी बोलू लागलेली असते. दुसरीकडे आपण पाहतो, आता मात्र इथे स्वानंदीला टेन्शन आलेलं असतं की आता हा सगळा स्वयंपाक व्यवस्थित होईल ना, त्याचबरोबर सगळं काही व्यवस्थित होईल ना. तेव्हा समर म्हणत असतो, हे बघा स्वानंदी, अजिबातच तुम्ही काळजी करू नका. आणि दोघांनाही आता इकडे मनोरंजन म्हणून त्या गप्पा मारत मारतच हा सगळा काही स्वयंपाक इथे सुरू असतो. सुष्मिता आणि मल्लिका ह्या दोघी जणी आलेल्या असतात. आता सुष्मिता पाहत असते हे सगळं काही काय आहे, बघितलं ना, हाऊ रोमॅन्टिक ते कशा पद्धतीने स्वयंपाक करतात. आणि त्याचबरोबर इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे बघितलं ना तुम्ही काकू काय करतायत ते. तेव्हा मात्र इथे मल्लिका म्हणत असते, वेडी आहेस का तू? तू डोक्यावर पडली आहेस का? तुला कळतंय का? हां, त्या स्वानंदीने इथे तुला किती मारलं होतं कानाखाली, ह्या गोष्टी तू इथे विसरली आहेस का? तेव्हा ती म्हणत असते, हो नाही विसरले. त्याचबरोबर जेव्हा तू ह्या घरामध्ये आली होतीस त्यावेळेला सुद्धा इथे तिने तुझ्या कानाखाली मारली होती.
गोष्ट तू कशाला विसरतेस? तुझा किती अपमान केला होता, काय काय केलं होतं हे सुद्धा तू अजिबात विसरायला नकोयस. तेव्हा ती म्हणत असते, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. ह्या सगळ्या गोष्टी ना मी इथे नाही विसरायला पाहिजे. आणि काही जरी झालं ना तरी सुद्धा ताईने मला इथे बऱ्याच काही काही गोष्टी केल्या होत्या, मग मी हे सगळं नाही विसरणार, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. नाही ना विसरणार तू? मग अजून एक गोष्ट सांगते, काही जरी झालं ना तरी ह्या सगळ्या गोष्टींचा बदला इथे घेतलाच पाहिजे, समजलं तुला? आणि त्याचबरोबर इथे तुझ्या ह्या ताईला अजिबातच माफसुद्धा करायचं नाही, हे सुद्धा आता तू व्यवस्थित लक्षात ठेवायचं, कळलं? असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याचसोबत हे सर्व काही बोलल्यानंतर आता मात्र इकडे हे सगळं काही होत असताना स्वानंदीला झोप येऊ लागते. मग समर मात्र आता लगेचच स्वानंदीसाठी गरमागरम चहा बनवायला घेतो. मग आता गरमागरम चहा बनवायला घेतल्यानंतर ती म्हणत असते, राजवाडे खरंच ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा समजल्या, की मला काय हवंय काय नकोय हे सगळं तुम्हाला कसं समजलं? मग आता लगेचच इकडे तो म्हणत असतो, का नाही समजणार? कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथे तुम्हाला एवढी झोप आली तरी सुद्धा तुम्ही सर्वांसाठी जागून असा स्वयंपाक करताय, पण तुमच्या झोपेचं काय, माझ्या झोपेचं काय होऊ देत खोबरं, काय म्हणालात? नाही नाही, म्हणजे तसं काही नाही म्हणालो, पण कसं आहे ना, आता इकडे तुम्ही मला मदत करताय, मी तुम्हाला मदत करतोय म्हटल्यावर इकडे सगळं कसं व्यवस्थित झालंच पाहिजे की नाही, असं सुद्धा तो इथे बोलू लागलेला असतो. आता दोघांसाठी गरमागरम असा चहा त्याने बनवलेला असतो. चहा रेडी झालेला असतो, तो दोघांसाठी चहा ओततो. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, राजवाडे बाहेर मस्त रिमझिम रिमझिम पाऊस येतोय आणि बाहेर मस्त रिमझिम रिमझिम पाऊस येत असताना मला असं वाटतंय की इथे ना आपण बाहेर जाऊनच चहा पिऊ का, तोपर्यंत हे जे काही आपण उकडत घातलेलं आहे ते सगळं काही होईल. तेव्हा समर म्हणत असतो, ठीक आहे. आता मस्त कपामध्ये दोघांसाठी चहा ओतलेला असतो आणि कपामध्ये दोघांसाठी ही चहा ओतल्यानंतर आता लगेचच ते दोघेही जण चहाचे कप घेऊन बाहेर निघतात. मल्लिका तिथेच उभी असते. आता ते दोघे बाहेर गेल्यानंतर मल्लिका मात्र आतमध्ये जाते आणि तो सगळा स्वयंपाक हे पाहू लागते आणि त्यानंतर तो सगळा स्वयंपाक इथे खराब करण्यासाठी ती इथे लागलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा विण दोघातलीही तुटेना.